पाहूया महामुंबईमधल्या कोसळधारे संदर्भातली सविस्तर बातमी। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली। मुंबईमध्ये मागील 2 ते 3 दिवसापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। मात्र आज पहाटेपासून मुंबईमध्ये पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती। मात्र पुन्हा आता मुंबईमध्ये जो पाऊस आहे तो सुरू झालाय। मुंबईमध्ये पाहिलं तर दक्षिण मुंबई असेल, पूर्व उपनगर असेल, पश्चिम उपनगर असेल, या सर्व परिसरामध्ये आता पुन्हा पावसाने जो आहे तो जोर धरला आहे। एकंदरीत पाहिलं तर आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि सुट्टीनिमित्त जे मुंबईकर आहे जर ते आपल्या घराच्या बाहेर पडत असतील, जर पावसाचा आनंद न लुटता नुसतं परिवारासह काही वेळ काढण्यासाठी जर ते घराच्या बाहेर पडत असतील तर त्यांना देखील हा पावसाचा फटका खूप पडू शकतो। दादर भागात हिंदू कॉलनी परिसरातील पुलाखाली पाणी साचलं, त्यामुळे नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागत होती। अंधेरीच्या पूर्व पश्चिम भागाला जोडणाऱ्या अंधेरी सबवे जलमय झाला, त्यामुळे मार्गावरील वाहतुकीला मोठा फटका बसल्याचंही दिसत होतं। आज सकाळपासून मुंबईत उपनगरात मुसळधार पाऊस पडत असल्याने अंधेरी सबवे हे पूर्णपणे भरला होता। मात्र बीएमसीचे अधिकारी व महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत आणि त्यांचे व्हॉलेंटियर हे सतत इथे उभं राहून हे पूर्णपणे बंद करून लोकांना आणि आवक जावक हे पूर्णपणे बंद केलं होतं। आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून हे जे अंधेरीचे जे सबवे आहे हे पूर्णपणे बंद करूनच ठेवलेलं आहे। अजून देखील इथे पाणी साचलेलं आहे। कोणताही वाहन यासाठी इतर किंवा त्या साईडला जाऊ नये म्हणून पूर्ण रस्सीच्या मार्फत हे पूर्ण बंद करण्यात आलेलं आहे। मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या विद्याविहार लगत रुळांवर पाणी साचलं, परिणामी ठाण्याच्या दिशेला जाणारी वाहतूक मंदावली। मुंबईच्या पूर्व उपनगराला पावसाने अक्षरशः झोडपून काढलं। सततच्या मुसळधार पावसामुळे घाटकोपरच्या कातोडी पाड्यामध्ये दरड कोसळली। सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही, घरांचं मात्र नुकसान झालं। नवी मुंबईमध्ये सुद्धा पावसाचा जोर आज कायम होता। अनेक सखल भागात पाणी साचलं होतं। सांदपाडा सबवे जलमय झाला। नवी मुंबईच्या बेलापूरमधील डॅम परिसरात पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक आले होते, मात्र पावसाचा जोर वाढल्यामुळे ते अडकले। अग्निशमन दल आणि पोलिसांनी त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न तत्काळ सुरू केले। मीरा भाईंदरमध्ये सुद्धा सकाळपासूनच जोरदार सरी कोसळत होत्या, त्यामुळे मागील आठवड्याप्रमाणे घरात पाणी शिरण्याची भीती नागरिक व्यक्त करतायत। दिवा डोंबिवली कल्याणसह आसपासच्या ग्रामीण भागात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली होती। जुन्या पुणे हायवेवरील दहिसर गाव जलमय झालं होतं।